नमस्कार. भारतीय संविधानाचं कलम 44 आहे, नागरिकांना एकरूप नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याला शॉर्टमध्ये UCC म्हणतो. म्हणजे काय, सर्व धर्मियांना समान कायदा, थोडक्यात अशी तरतूद करायची, असं एक मार्गदर्शक तत्व आहे कलम 44. सध्या काय आहे, भारतात विवाहासाठी किंवा घटस्फोट, वारसा, दत्तक या 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 सर्वांसाठी वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत. म्हणजे समजा हिंदूंसाठी हिंदू विवाह कायदा, मुस्लिमांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे मुस्लिम वैयक्तिक कायदा, ख्रिश्चनांसाठी सुद्धा ख्रिश्चन विवाह कायदा, असे वेगवेगळे कायदे वेगळ्या धर्मांसाठी वेगळे आहेत सध्या भारतात. पण ही युनिफॉर्म सिव्हिल कोड ही जी जर तरतूद एकदा म्हणजे घटनादुरुस्ती करून जर ही तरतूद लागू केली, तर काय होणार, सर्व धर्मियांसाठी एक समान कायदा येणार आणि त्यानुसार सर्व धर्मियांना ते लागू होणार, असं हे कलम 44 आहे. म्हणजे हे मार्गदर्शक तत्व आहे. अजून म्हणजे आपल्या राज्यसंस्थेवर ते बंधनकारक नाही किंवा कंपल्सरी नाही की केलंच पाहिजे. एक मार्गदर्शन दिलेलं आहे की पुढे जाऊन हे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला गेला पाहिजे.